नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जुलै 2022 बोर्डाची प्रश्नपत्रिका यामध्ये पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित जे प्रश्न आलेले ते आपण बघत आहोत. बघा, प्रश्न पहिला ए, काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती असेल. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे तो आपल्याला बघायचा आहे. आता वर्गांची बेरीज किती आहे? 169 आहे. मग दोन्ही वर्गांची बेरीज म्हणजे काय? एसीचा, समजा आपण एसीचा वर्ग आणि एबीचा वर्ग, आपल्याला एसीचा वर्ग आपल्याला काढायचा आहे. एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग बरोबर किती दिलेला आहे? 169 आहे. आणि आपल्याला काय विचारलंय? कर्णाची लांबी काढायची. मग कर्ण काय होईल? 169चा वर्गमूळ कोणता आहे? 13 आहे. म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय? कोणता पर्याय? बी पर्याय. म्हणून असं आपल्याला असं लिहायचं. प्रश्न पहिला मधलं ए आणि त्याच्यामधलं कितवं बीट आहे? तिसरं बीट आणि पर्याय कोणता आहे? बी आहे. तर असं आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये लिहायचं. एवढं जर लिहिलं तर आपल्याला 1 मार्क परीक्षेमध्ये पडतो आहे. आलं लक्षात? आता प्रश्न पहिला बी दिलेला आहे की त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर आहे 90 अंश, ए बरोबर आहे 30 अंश, एसी बरोबर आहे 14. तर बीसी ची किंमत आपल्याला काढायची आहे. आता त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी हा किती अंशाचा आहे? 90 अंशाचा आहे. या 30 अंशाचा दिलेला आहे. म्हणून कोण सी बरोबर किती अंशाचा आहे? 60 अंशाचा. कारण 90 आणि 30 ची बेरीज केली 120, 180 मधून काढून टाकली तर कोण सी बरोबर किती आला? 60 अंश. म्हणून त्रिकोण एबीसी हा काय? 30, 60, 90 चा त्रिकोण आहे. आता 30, 60, 90 चा जर त्रिकोण असेल तर आपल्याला काय विचारलं? बीसी विचारलेली आहे. बीसी कोणत्या कोणासमोरची बाजू आहे? 30 अंशाच्या समोरची बाजू आहे. मग 30 अंशासमोरील बाजू ही कर्णाच्या काय असते? निमपट असते, म्हणजे अर्धी असते. मग एसी छेदिले काय झालं? 2 झालं. मग आता एसी ची किंमत किती आहे? 14 आहे. मग इथं ठेवून द्या. 14 छेदिले 2 बरोबर किती आहे? बेसाठी 14. म्हणून बीसी बरोबर किती आले? 7 सेमी. तर याचा 1 मार्कासाठीचा हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बीसी बरोबर किती आहे? 7 सेमी. 30, 60, 90च्या नुसार आपल्याला विचारलेला 1 मार्काचा हा प्रश्न होता. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्ते.